नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दादा सुमीला समजावत सांगतात, अप्पूला कुठेही शोधण्याची गरज नाही, तू आधी शांत हो. परंतु सुमी म्हणते की नाही, आता मी शांत बसणार नाही. निखिल, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा. अप्पूने माझ्या बाळाला किडनॅप केलंय याची पोलीस कंप्लेंट ही व्हायलाच हवी. ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. निखिल विचारतो, तू काय बोलते? तुला तरी कळतंय का? काय वेडबीड लागलंय का? तेव्हा सुमी रडतच निखिल जवळ येते आणि म्हणते की होय, लागलंय अहो मला वेड. आणि आपलं बाळ किती लहान आहे. ती अपूर्वा त्याला घेऊन कुठेतरी गेलीये. तुम्हाला आपल्या बाळाची जरासुद्धा काळजी वाटत नाहीये का? तेव्हा निखिल म्हणतो, अगं इथेच कुठेतरी गेली असेल, लहान नाहीये ती. तेव्हा सुमी म्हणते की आधीच तिच्या हलगर्जीपणामुळे ती स्वतःचं बाळ गमावून बसलीये आणि आता माझं बाळ घेऊन मिरवतीये. तेव्हा सुवा म्हणते की सुमे अगं बास, रागाच्या भरात तोंडाला येईल ते बडबडते तू. एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ की अप्पूचं बाळ काय तिच्या हलगर्जीपणामुळे गेलंय का? तेव्हा निखिल म्हणतो की होय सुवा आई, मी तेच तर म्हणतोय. अप्पूने जो त्याग केलाय तो जर का केला नसताना तर सुमे तुला आईपणाचा अनुभव देखील मिळाला नसता. त्या मात्र सर्वांचा आणि सर्वजण अप्पूला पाठीशी घालताय याचा खूपच राग येत असतो. ती म्हणते की तुम्ही सगळे माझ्या बाळाच्या जीवाशी खेळताय. जर का तिला काही झालं ना तर त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार असाल. तेव्हा आता कुकी वैतागत म्हणतो, सुमे अगदी 100% ना तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तर दादा म्हणतात, अगं इतकंही तोडून वागू नकोस की तू तुझी ही सगळी नाती गमावून बसशील. कुकी म्हणतो की तू जणू काय असं बोलतीये की अप्पू मुद्दाम तुझ्या बाळाला त्रास देतीये. अगं तिला सुद्धा माझ्यासारखाच लहान मुलांचा लळा आहे. एकदा की लहान मुलात जीव गुंतला ना की लवकर नाही निघत. अगं सर्वच जण आता सुमीला समजावण्याचा खूपच प्रयत्न करत असतात. मिठू बोलतो की एकदा तुझ्या मनाला विचारून बघ, अप्पू खरंच तुझ्या बाळाची हेळसांड करेल का? परंतु सुमी काही ऐकूनच घेत नाही. म्हणते की मी आणि निखिल आता माझ्या सासरी निघून जाणार. तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही. आणि रडतच आता खोलीत निघून जाते. शशांक देखील हतबल होत आता घराबाहेर पडतो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर स्नेहा आलेल्या पाहून डॉक्टर कौशिक विचारतात, तुम्ही इथे कशा? तेव्हा डॉक्टर स्नेहा सांगतात, इथे मी माझ्या एका पेशंटला भेटायला आले होते. आणि अपूर्वा तू इथे कशी? तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात, ती बाळाला दाखवायला आलीये. मला इन्फंट जॉन्डिसची शक्यता वाटतेय. तेव्हा डॉक्टर स्नेहा म्हणतात, होय, लहान मुलांमध्ये ते फारच कॉमन असतं. काय ग अपूर्वा, तू एकटीच आलीस? सुमी आणि निखिलराव नाही आले का? डॉक्टर कौशिक सांगतात, नाही ना, ती एकटीच इकडे बाळाला घेऊन आलीये. आणि अप्पू, ती बिचारी सुमी, ती सुद्धा आत्ताच बाळंतीण झालीये. जर का बाळ आजूबाजूला नाही दिसलं तर घाबरेल ना ती. तेव्हा अप्पू सांगते, पण बाबा सुमीला माहिती आहे की बाळ माझ्याकडे आहे आणि मी तिला काहीही होऊ देणार नाही. परंतु डॉक्टर कौशिक म्हणतात, पण दुसऱ्यांचं बाळ असं घेऊन येणं हे खूप चुकीचं आहे ना. डॉक्टर, ही मुलगी कधी मोठी होणार आणि हिला कधी समज येणार काय माहिती. तेव्हा अप्पू केविलवाणेच म्हणते की बाबा अरे निदान तू तरी असं बोलू नकोस ना. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात, मग काय बोलू? तुझ्या घरच्यांना सुद्धा हे आवडणार नाही. तर मी काय तोंड दाखवू कानिटकरांना? अप्पू मात्र निमूटपणे मान खाली घालते. तेव्हा डॉक्टर स्नेहा म्हणतात, असं काय केलंय अपूर्वाने? आणि उलट तुम्हाला तर तिचा अभिमान वाटायला हवा. तुम्ही कानिटकरांसमोर अगदी ताठ मानेने जायला हवं. तुमच्या लेकीने जे केलंय ना डॉक्टर, ते मला नाही वाटत की या जगात कुणालाही करायला जमेल म्हणून. तेव्हा अप्पू आता गयावया करतच म्हणते की प्लीज नका ना सांगू, नाहीतर आपण जे केलंय ना ते सगळं वाया जाईल. तेव्हा डॉक्टर स्नेहा मात्र ऐकत नाही. आणि तेव्हाच शशांक देखील आता दरवाजाजवळ आलेलाच असतो. डॉक्टर स्नेहा मात्र म्हणतात की तू त्या दिवशी मला रिक्वेस्ट केली म्हणून मी गप्प बसले. मी तेव्हाही तुला सांगत होते हे असं करू नकोस, कारण तू जितक्या मोठ्या मनाची आहेस ना तसं जग असेलच असं नाहीये. सत्य तू जगापासून लपवून ठेवलंय ते निदान तुझ्या वडिलांना तरी कळायलाच हवं. निदान त्यांनी तरी तुला चुकीचं समजायला नको ना. अप्पू मात्र पुन्हा पुन्हा डॉक्टर स्नेहांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. तर डॉक्टर कौशिक, काय झालंय नक्की मला सांगाल का असं विचारतात. तेव्हा डॉक्टर स्नेहलता म्हणतात, अपूर्वा जे बाळ घेऊन आली ना ते सुमीचं नाही तर अपूर्वाचं बाळ आहे.
ते ऐकून डॉक्टर कौशिकांना धक्काच बसतो. अप्पू हात जोडत पुन्हा डॉक्टर स्नेहांना विनंती करते, परंतु डॉक्टर कौशिक तिला गप्प करतात. तर शशांक देखील बाहेरूनच हे सगळं ऐकत असतो. त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तर डॉक्टर कौशिक घाबरतच विचारतात, हे काय बोलताय तुम्ही? मला तर शशांकचा फोन आला होता की अपूर्वाचा ॲक्सिडेंट झालाय आणि अप्पूचा बाळ स्टील बॉर्न बेबी आहे म्हणून. तेव्हा डॉक्टर स्नेहा सांगतात, नाही, ते सुमीचं बाळ होतं. आता डॉक्टर स्नेहा हॉस्पिटलमध्ये घडलेली सर्व काही हकीकत सांगतात. तेव्हा डॉक्टर कौशिक खूपच इमोशनल होत म्हणतात की तू स्वतःचं बाळ सुमीला देऊन टाकलंस अप्पू. तेव्हा अप्पू म्हणते की होय बाबा, त्यावेळेस सुमीची अवस्था खूप क्रिटिकल होती. ती आधीच खूप नाजूक मनाची आहे. जर काही कळलं असतं तर ती जगेल की मरेल असा प्रश्न होता. तेव्हा डॉक्टरांनी निखिल दादाला सांगितलं होतं की सुमी परत कधीच प्रेग्नेंट होऊ शकत नाही. तो देखील माझ्यासमोर रडत होता रे. तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं. आणि बाबा, बाळ आमच्याच घरात तर लहानाचं मोठं होईल ना. त्याला मी वाढवलं काय किंवा सुमीने, एकच तर आहे ना. म्हणून मी सॅड असण्याचा काही प्रश्नच नाही असं आता ती खूपच दुःखी होत बोलते. तर डॉक्टर कौशिक विचारतात, शशांकला हे सगळं माहिती आहे का? तेव्हा अप्पू सांगते की त्याची परमिशन घेण्यासाठी मी फोन केलेला, परंतु तो फोन माझ्याच जवळ विसरला होता. सुमी केव्हाही शुद्धीवर येणार होती, त्यामुळे वाट पाहण्यासाठी आमच्याकडे वेळच नव्हता. आणि त्यानंतर खडूसला सगळं काही खरं सांगण्याची योग्य वेळ कधी आलीच नाही असं रडतच सांगत असते. शशांकने सर्व काही सत्य ऐकलेलं असतं. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तर इकडे डॉक्टर कौशिक देखील अप्पूला रडतच मिठी मारतात आणि म्हणतात की मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तेव्हा अप्पू म्हणते की दादा काका, माझ्या जागी कानिटकर फॅमिलीतलं कोणीही असताना तरी त्याने हेच केलं असतं. दादा काका नेहमी म्हणतो, आपण जेव्हा आपला आनंद इतरांसोबत शेअर करतो ना, तेव्हा तो दुपटीने आपल्याकडे परत येतो. ना, आधी तिला एकच आई होती, परंतु आता तर तिच्याकडे 2-2 आया आहेत. तर डॉक्टर स्नेहा म्हणतात, खरंच तुमची मुलगी खूप गुणी आहे. मी तर तेव्हाच तिला मनातल्या मनात सेल्यूट केला होता आणि आता मला कळतंय की कानिटकर कुटुंबियांचं तिच्यावर इतकं प्रेम का आहे म्हणून. अप्पू मात्र पुन्हा एकदा डॉक्टर कौशिकांकडे सुमीला काहीही सांगू नकोस अशी रिक्वेस्ट करते आणि आता डॉक्टर कौशिकांच्या फोनवरून शशांकला कॉल करत असते. तेव्हा शशांक आता डोळे पुसतो आणि तसाच आत येतो. त्याला पाहताच अप्पू मात्र गप्प होते. तितक्यात नर्स आता बाळाला घेऊन येते. शशांक बाळाकडे पाहतच राहतो. त्यानंतर अप्पू आता बाळाला प्रेमाने जवळ घेते आणि शशांकला म्हणते की खडूस, अरे सॉरी, हिची तब्येत बरोबर नव्हती ना, म्हणून मला कुणालाही न सांगता तिला इकडे घाईने घेऊन यावं लागलं. शशांक मात्र रडतच म्हणतो, ते सगळं जाऊ देत, हे बाळ आपलं आहे का? तेव्हा अप्पू आता धक्क्यानेच डॉक्टर कौशिकांकडे पाहत राहते. डॉक्टर कौशिक म्हणतात, त्याला तुला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि तितक्यात त्यांना सुवर्णाचा फोन येतो. अप्पू मात्र सांगते की बाबा प्लीज, तिला आत्ता काहीही सांगू नकोस. सुमीची अवस्था अजूनही खूप नाजूक आहे आणि सगळं ठीक चालू असताना ही गोष्ट कुणाला कळली जरी नाही ना, तरी माझी काहीच हरकत नाही. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात, अगं पण हे सत्य तू किती दिवस लपवणार आहे? अप्पू मात्र त्यांना शपथ घालते. तेव्हा डॉक्टर कौशिक ठीक आहे बोलून बाहेर जातात. शशांक मात्र रडतच आणि प्रेमाने म्हणतो की आपली मुलगी आहे काही. तेव्हा अप्पू आता लगेच मान डोलावते. तर दुसरीकडे मात्र ढसढसा रडत असते. सुवा, माई आणि इतर सर्वच जणी तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असतात. सुमी मात्र म्हणते की माझं बाळ माझ्याजवळ नाहीये, मला काहीच सुचत नाहीये आणि माझ्या बाळाला सुद्धा मी किती वेळपासून दूध पाजलं नाहीये. तिला जर का भूक लागली तर अप्पू काय करणार आहे? पन्ना म्हणते की होय, मला सुद्धा अप्पूचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. एक तर घरातल्या घरात ती बाळाला घेऊन बसलेली असते, त्यात आता तिला घेऊन गायबच झाली. सुहा मात्र खात्रीनेच सांगते की तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय अप्पू उगीच तिला घेऊन अशी बाहेर जाणार नाही. सुमे, अगं ती अविचारी नाहीये. तेव्हा सुमी चिडूनच म्हणते, अगं तू माझी आई आहेस का तिची? सुवर्णा म्हणते की मी तुम्हा दोघींची आई आहे, म्हणूनच तर सारासार विचार करून बोलते ना. तर आता माईंना देखील बाळ, अप्पू सर्वांचीच खूप काळजी वाटत असते. त्या म्हणतात, ओली बाळंतीण आहे, त्यात कमरेला मार लागलाय, काही झालं तर नसेल ना. सर्वच जणी खूप काळजीत असतात.
तर इकडे हॉस्पिटलमध्ये शशांक आता खूपच इमोशनल झालेला असतो. प्रेमानेच बाळाला स्वतःच्या कुशीत घेतो. अप्पू मात्र हात जोडून त्याची माफी मागत असते. तेव्हा शशांक म्हणतो की अगं, एकदा मला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतंस ना. अप्पू पुन्हा एकदा त्याला सॉरी म्हणते. बोलते की सुमीची कंडिशन खरंच खूप नाजूक होती. तेव्हा जे सुचलं ते केलं रे मी खडूस, आणि ती खूप चिडली असेल का रे माझ्यावर. परंतु काय करू, तिचे आईज पण येल्लो दिसत होते आणि सकाळपासून 2-3दा शिंकली अरे ती. म्हणून मी घाईने काळजीने तिला इकडे, आणि ही ठीक आहे ना ते पाहून सुमीचा राग देखील शांत होईल असं बोलत आता शशांकची समजूत काढते. तितक्यात डॉक्टर कौशिक येऊन म्हणतात की मला सुवा वहिनींनी आत्ताच्या आत्ता घरी बोलावलंय, मी निघतो, तुम्ही बाळाचं वॅक्सिनेशन करून लवकर पोहोचा. अप्पू पुन्हा एकदा डॉक्टर कौशिकांना कुणाला काहीही सांगू नकोस अशी आठवण करून देते. डॉक्टर कौशिक बोलतात की होय, तुझा हा बाप कायम तुझ्या पाठीशी आहे, आणि निघून जातात. त्यानंतर शशांक तर खूप रडत असतो. तेव्हा अप्पू प्रेमानेच तिच्या ओढणीने त्याचे डोळे पुसते आणि बोलते की तिला असं बाबाला रडताना पाहायची सवय नाहीये खडूस बाबा. आणि ती प्रेमानेच शशांक व बाळाला मिठी मारते आणि खूप खुश होते. तर पुढील भागात सुमी रागात येऊन अप्पूच्या कानाखाली मारणार असते, परंतु शशांक तिचा हात पकडत तिला अडवतो आणि आधी तिचं ऐकून तरी घे असं ओरडूनच बोलतो. आता अखेर कानेटकर कुटुंबियांना बाळाचं सत्य कधी कळेल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.